आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गिरिजा कशी आहे हे विक्रांतला विचारायला आलो होतो, पण बिचारा आज खचलाय. आई, आई, निघतोय मी. निघाला? बायकडे जाणार आहे तू? बायसाठी डबा घेऊन जाशील? तिला तिकडे बिन मिठाचं जेवण मिळणार नाही ना, उपाशी राहील बिचारी. खरं तर मला जायचं होतं, पण मला बायची अवस्था काय बघवणार नाही. प्राची, ग प्राची. हाय, गौरव आणि बायचा डबा दे. हो आई, आणि ताईंसाठी ना थर्मास मध्ये थोडी कॉफी पण देते. तिथे खायला प्यायला काय देत असतील देव जाणे. कशी असेल गो माझी बाय? आई तुम्ही नका काळजी करू, आपण ना ताईंसाठी रोज डबा देत जाऊ. स्वयंपाक झालाच आहे, मी भरते डबा. लवकर आणा. हो. गौरव, माझी बाई कधी घरी येईल? आजच नाही का सोडवता येणार तिला? आई, अगं आज रविवार आहे, आज कोर्ट बंद आहे. म्हणजे आज पण माझी बाई तिकडेच राहणार? आता दुसरा काहीच पर्याय नाही. उद्या जेव्हा कोर्ट सुरू होईल त्यानंतर बेलची प्रोसेस सुरू होणार. आणि कोर्टाने तिला नाही सोडलं तर? नाही, माझी बाई घरी यायलाच पाहिजे. आई 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 आई, हे बघ, काळजी करू नकोस. मला खात्री आहे उद्या ताईला नक्की बेल मिळेल. रवळला का? माझ्या बाईला लवकरात लवकर घरी आणते बा. भाऊ, यात तुमचा डबा आहे आणि हा ताईंचा डबा. यात कॉफी पण आहे आणि बिन मिठाचं जेवण पण आहे. घ्या. आई बघ, प्लीज जास्त विचार करू नकोस. सगळं ठीक आहे. हा वहिनी, येतो मी. कशी राहत असेल गो माझी बाय तिकडे एकटी?
आई नका एवढा विचार करू, होईल सगळं व्यवस्थित. विक्रांत, चहा. नाही नको बाबा. असं करून कसं चालेल? तब्येतीची काळजी घ्यायलाच हवी. अरे मान्य आहे, टेन्शन आहे, पण तू स्ट्रॉंग राहा. बाबा मी स्ट्रॉंगच आहे. मी अजूनही आशा सोडलेली नाही आणि माझा विश्वास आहे गिरीजा घरी येईल. गिरीजाला भेटायला जाणार आहेस ना? हो जाणार आहे. तिच्या समोर गेल्यावर जेवढं शांत आणि खंबीर राहता येईल ना, तेवढं शांत आणि खंबीर राहा. विक्रांत, या परिस्थितीत तिच्यासाठी तूच खूप मोठा आधार आहेस. हो बाबा. बरं, काय लागलं तर मला फोन कर. हो बाबा. बरं मी आता आवरतो आणि निघतो. विक्रांत खूपच टेन्शन मध्ये दिसतोय. मीना गिरीच्या बद्दल जे काय बोलली हे जर विक्रांतला आता सांगितलं ना तर तो आणखीन टेन्शन घेईल. त्यापेक्षा गिरीजा घरी आली की मगच सांगतो. मीनाने पण ऐनवेळी दिलेला शब्द फिरवलाय आणि हे होणारच होतं. फक्त आता तिच्याकडे हे सगळं करण्याचं स्ट्रॉंग रिझन आहे. मला सगळं हँडल करावं लागेल. अरे ही बया येणार कधी कधी म्हणा. ही लोकांना काही वेळेवर जाणत नाही. माणसानं करायचं तरी काय सांगा बघा तुम्ही. अहो काय मॅडम, किती वेळ वाट बघतोय. पाती चुकून साफ झालं शिरला का ना. अहो साहेब होते चौकीत, ते असताना कशी बाहेर पडणार मी. हा म्हणजे आपण खरंच आहे तुमचा. बोला काय काम होतं. तुमच्या पुतणीला आत टाकलंय आम्ही. अहो त्याच्यासाठीच बोलवलंय ना तुमका इकडे. इथेच यावं लागणार तुम्हाला, कारण त्यांना आज बेल मिळणार नाही. काय सांगतास काय? म्हणजे माझी पुतणी आज दिवसभर तुमच्या ताब्यात आहे ना. हो तुम्ही फक्त बोला. ती काय इतको त्रास द्या ना, जगणं मुश्किल हो भया तिचा. शिरला का ना. मला सांगा, तुम्ही नक्की तिचे काकाच आहात ना? म्हणजे काय हो, सबको चुलतोय मी तिचं. मग असं का? नाही म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही म्हणाल की तिची गैरसोय होऊ देऊ नका, पण हे तर भलतच आहे. तुमका प्रश्न खूप पडतो. तुमका उत्तर हव्या का पैसे? हा काय प्रश्न झाला का? मग तुम्ही तुमचे पैसे घ्या आणि ते मोजूचा काम करा. बाकीच्या भानगडी कशा बघतात, बाकी काय आता आम्ही बघू. हे घ्या. बरं आता काय करू? बाकी काय करू नको. माझी जी पुतणी आहे ना, तिका मी हो जो डबो देते ना जेवणाचं, त्याच्यातलाच जेवण द्यायचं. घेतला का नाही? अहो पण तिच्या घरून डब्बा आला तर? परत प्रश्न विचार. अहो सांगा ना, तिच्या घरचं डबो येईलच नाही म्हणा. अहो पण तुमका प्रश्न खूप पडतात. पण मला एक सांगा, ह्या डब्यात विशेष असं काय आहे? काय विशेष? माझी जी पुतणी आहे ना, तिका अळणी खाऊ आवडता आणि मी जो डबो दिलोय त्या जेवणात मीठ हा. शिरला का ना. पण त्या मीठ का खात नाही? परत प्रश्न. तिथे उत्तर देते तुमच्या प्रश्नाचा. कसा फार पूर्वी ना त्यांनी शपथ घेतलेली की आयुष्यात कधीच मी मीठ खाऊचे नाही, अळणी खात नाही, आणि त्याची हीच शपथ मका मोडूची. शिरला का ना. तुमच्यात आणि तिच्यात फारच वाद आहेत वाटतं. हा असे छोटे मोठे वाद होत असतात हो आमच्यात, पण त्याका ना ताठ मानेन जगाची सवय आहे आणि ताच माका नको. पण तुमच्या या कारस्थानात मी अडकले तर? तुम्ही कशा घाबरतात? सगळं तुमच्याच हातात तर. हा नाही ते बरोबर आहे, पण तरीही लांबट कशा लावता. पण तरीही जेवढा सांगते ना तेवढा करा ना आणि त्याचे पैसे घ्या. चिरला का ना. निघा.
विक्रांत काय? तू कुठे बाहेर निघालायस का? हो बाहेर चाललोय, पोलीस स्टेशनला चाललोय. का ग? बर. काय झालं? नाही काव्यासोबत जरा बाहेर जायचं होतं. तिला इकडची काही माहिती नाहीये ना. तू एक काम करतोस का? आधी काव्याबरोबर जाऊन मग पोलीस स्टेशनला जाशील प्लीज. आई असं काय करतेस? तुला माहिती आहे ना काय झालंय. गिरीजा वाट बघत असेल माझी तिकडे. हो मला माहितीये, पण काव्याला एकटीला कसं पाठवू? अरे त्याच्यात तिचं सुद्धा महत्वाचं काम. काय काम आहे? क्लासची चौकशी करायची. खरं तर तुला सांगणारच नव्हते कारण मीच जाणार होते, पण मला आता देवळात जायचंय. देवळात? गिरीजासाठी, तिच्यासाठी उपास करायचं म्हणते. कारण आता तुम्ही दोघं संसार करणार आहात. गिरीजा या घरची सून होणार आहे, मग तिच्याकरता प्रार्थना नको का करायला? सो तू एक काम करतोस, तू आधी काव्याचं काम संपव आणि मग पोलीस स्टेशनला जाशील प्लीज. ठीक आहे, आधी काव्याचं काम उरकून घेतो, त्यानंतर जातो पोलीस स्टेशनला. हॅलो, हा काय झालं? मॅडम, हा गिरीजा मयेकरला डबा द्यायचा होता. द्या, आम्ही देऊ. तुमचं अजून काही काम आहे का? मला त्यांना भेटायचंय. तुम्ही त्यांना असं भेटू शकत नाही. का? का काय? तुमच्याकडे परमिशन आहे का? अहो वकिलाचे काही पेपर्स वगैरे आहेत का? नाही. नाही मग तुम्ही प्लीज इथून जा. प्लीज निघा. हा. काय रे, प्लॅन चेंज? मावशी नाही येणार आहे? अगं आईने गिरिजासाठी नवस केलाय. व्हॉट? मावशीने गिरिजासाठी नवस केलाय? हा. स्ट्रेंज. नाही ती काल म्हणत होती की काय? माझ्या विक्रांतच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. हो आय अंडरस्टँड, म्हणूनच तर काका म्हणाले ना की आपण हेल्प करूया. काय होणार आहे त्या हेल्पनं? तिच्यावरचा हा डाग पुसला जाणार आहे का? अगं तिने ह्या सिच्युएशन मधनं बाहेर पडणं इम्पॉर्टंट आहे ना आता. अगं बाहेर पडली तरी हा गुन्हा तिच्या बरोबर सावलीसारखा राहणार आहे कायम. आणि त्यात माझ्या विक्रांतला मला भागीदार होऊ द्यायचं नाही. काय? नाही नाही काही नाही, बघा चल निघूया ना. चल. तुझं काम झालं की गिरिजाला भेटायला जाईन मी. सॉरी. तरी का? हे यार माझ्यामुळे कायम तुला तुझे प्लॅन्स बदलावे लागतात. नाही असं काही नाही, तुला इथली काही माहिती नाही ना, तो मी मदत करणं गरजेचं आहे. या राईट, बट देन तू गिरिजाला भेटायला जात असतानाच माझं काहीतरी काम येतं मध्ये. बघ तुझं काम झालं की गिरिजाला भेटेनच. तसं तिला भेटू देतील की नाही मला माहिती नाही. म्हणजे सांगतो, आधी निघू आपण. चल. ओके. हा हा हा. हो सर, पोहोचतोय. हा हा, 10 मिनिटं. येस. ही पिशवी. भाऊ, यात तुमचा डबा आहे आणि हा ताईंचा डबा. यात कॉफी पण आहे आणि बिन मिठाचं जेवण पण आहे. घ्या. अरे बापरे, मी माझा डबा ताईला दिला. गौऱ्या.
चौकीतलं जेवण आहे असं सांगून देते. हिला कुठे कळणार आहे? घे जेवण घे. सॉरी, पण मी हे नाही खाऊ शकत. मग काय 5 स्टार मधून तुमच्यासाठी जेवण येणार आहे का मॅडम? नाही मॅडम, मला बिन मिठाचं जेवण लागतं. मी हे खाऊ शकत नाही. माझ्या घरून डबा येईल. अजून तरी डब्बा आलेला नाहीये. जे मिळालंय ते खा. नको. अगं मग काय उपाशी राहणार आहेस का? हे बघा मॅडम, प्लीज रागवू नका, पण मी हे नाही खाऊ शकत. सॉरी. हॅलो, हा वकील साहेब, आज काय प्रयत्न करता येईल का? काहीच नाही होऊ शकत. बरं ऐका ना, गिरिजाला भेटता येईल का? अहो भेटायला काय प्रॉब्लेम आहे? पण बघा, मला माहिती आहे सगळं कायद्याची चौकट वगैरे, पण हा म्हणजे चौकीतल्या साहेबांची जर आपण विनंती केली तर. अच्छा, हा तेच म्हणजे ते ओके म्हणाले तर भेटता येईल. बरं, मी बघतो काय करत. हा, आणि ऐका ना प्लीज, काही प्रयत्न करता येईल आपल्याला तर बरं होईल. हा म्हणजे आपल्या बाजूने काय राहायला नको. तेच. ठीक आहे, चालेल, ठेवतो. चला, एक मोठं काम झालं. हा, झालं ना? हा, म्हणजे क्लासची एन्क्वायरी झाली आणि फॉर्मही भरली. सो ऑल डन. चल मग तुला घरी सोडतो, मग जातो पोलीस स्टेशनला. ओके. विक्रांत, नको ना इतका स्ट्रेस होईस. सगळं होईल व्यवस्थित. आय नो तुझ्या मनात गिरिजाबद्दल सतत विचार येत राहतील. हे दिसतंय त्याच्या चेहऱ्यावर. पण आपल्याला माहितीये की नाही, ती गिरिजा गुन्हेगार नाही. आय एम व्हेरी शुअर की सगळ्यांसमोर सुद्धा हे लवकरच येईल. कारण चांगल्या माणसांबरोबर चांगलंच होतं. ट्रस्ट मी. गिरिजा सोबत चांगलं होऊ दे म्हणजे झालं. नक्की होईल. विक्रांत, कुल्फी खाऊया. चल. कुल्फी? नाही मला नको. तुला खायची असेल तर तू खा. मी एकटी नाही खाणार आहे. खायची आहे तर आपण दोघांनी खायची. नाही ग, मला नको. नाही, नखरे नकोय दादा तुझे. काव्या ऐक ना माझं. चल ना. अगं नको ग मला. ओ दादा, कोणते कोणते फ्लेवर्स आहेत? मग एक काम करा, तुला कोणता आवडेल? नाही, मला खरंच नको. 2 मलाई कुल्फी दादा. काव्या, असं म्हणतात की आईस्क्रीम किंवा कुल्फी खाल्ल्यावर ना मूड एकदम असा फ्रेश होतो. बदलली नाहीयेस. तुम्ही तशीच कुल्फी खातेस. माझं काय, तूही तसाच खातोस की. हवी आहे? नाही, बस. नकोय कुल्फी, नकोय. अरे कुल्फी इज द बेस्ट सोल्युशन ओव्हर एव्हरी प्रॉब्लेम. तुला आठवतंय लहानपणी तुझ्या हातात कुल्फी असून सुद्धा माझ्या हातातली कुल्फी खायचास आणि पळून जायचास मुद्दा मला चिडवायला. आता लहानपणीचा पिक्कूस. येस. तुला कुल्फी आवडते ना? भयंकर. विक्रांत, हा
होते ना मी. घे ना. मी तुला नवी आणून देते, कुल्फी दे. अरे वितळते माझी कुल्फी, दे पटकन, संपेल ती. दे. दर. बस हेच हवं होतं. हसवलं की नाही? आता हे स्माइल जाऊ नको दिवस, तसंच कायम ठेव. अँड बिलीव्ह एव्हरीथिंग इज गोइंग टू बी ऑल राईट. ओके? थँक्यू. मैत्रीण म्हणून समजून घेतेस त्याबद्दल थँक्यू. वेडा आहेस का? थँक्यू काय, उलट मीच थँक्यू म्हणायला हवं. तुझ्यासारखा इतका कमाल मित्र भेटलाय मला, त्याच्यासाठी तर इतकं नक्कीच करू शकते. फक्त आता शांत राहा अँड बिलीव्ह दॅट एव्हरीथिंग इज गोइंग टू बी ऑल राईट. बी पॉझिटिव्ह.